स्वामी समर्थ. डॉक्टर राखी रविवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आज रविवार म्हणजे सूर्याचा वार, सूर्यदेवताचा वार. काळात जर तुम्ही उठलात आणि आपलं मेडिटेशन केलं आणि आपली इच्छा मागितली तर ती पूर्ण होते का? तर त्यावेळेला राहू असतो आणि राहू आपल्या इच्छापूर्तीचा ग्रह मानला जातो. तुम्ही त्यावेळेला मागाल ते तुम्हाला मिळण्याची ताकद देते. आणि त्याच वेळेला त्याच्यानंतर जो सूर्यप्रकाश होतो, सूर्य उदय होतो, त्यावेळेला सूर्याला लाल कुंकुम फूल घालून जर तुम्ही थंड जल देता, त्यावेळेला सूर्य तुमचा बलवान होतो. आणि तुमचा सूर्य जर तुम्हाला बलवान करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यामध्ये डिसिप्लिन आणलं पाहिजे. कारण सूर्य हा एक डिसिप्लिन असलेला ग्रह आहे. जर तुमचा ग्रह चांगला करायचा असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कार्य असलेल्या स्थानामध्ये तुम्ही नियम पाळायला सुरुवात करा. तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहा, सगळ्यांशी चांगली वागणूक करा. बघा, तुमच्यामध्ये झालेल्या बदलाने तुम्हाला तुमचा ग्रह चांगला होता आणि सूर्य तुम्हाला चांगलं त्याचं फळ प्राप्त करण्यास मदत करतो. आणि त्यामुळे तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी यामध्ये खूप फरक जाणवतो. सूर्याला जल देणे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमची कीर्ती करायची आहे, मान सन्मान वाढवायचा आहे, धन संपत्ती कर्जातून मुक्त व्हायचं आहे, तर सूर्यासाठी मला रोज लवकर उठायलाच पाहिजे. आणि 2025चा मुख्य ग्रह पण सूर्य आहे आणि प्रधान ग्रहसुद्धा सूर्य आहे. त्याच्यामुळे ह्या वर्षी 2025ला सूर्यग्रहाचे खूप महत्त्व आहे. त्याच्यासाठी सूर्याला जल देणं आणि तुमचा सूर्य बलवान करणं फारच चांगलं आहे. त्याच्याने तुम्ही कर्ज, व्यवसायात चांगला प्रतिष्ठा आणि धन मिळवण्यामध्ये तुम्हाला खूप सहाय्य मिळेल. जर तुम्हाला कर्ज खूपच वाढलं आहे तर तुम्ही जलामध्ये लाल गुलाब, कुंकुम, लाल कुंकुम, लाल मिरचीच्या 11 बिया आणि गूळ घालून तुम्ही जर हे जल तुम्ही सूर्याला दिलं, सूर्याची आरती केली, सूर्याची 12 नावे घेतली तर तुमचं कर्ज लवकरात लवकर कमी होण्यास मदत मिळते. सूर्य हा आपल्याला रोज दिसतो आणि रोज मावळतो. तो आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा ग्रह आहे, उत्साह निर्माण करणारा ग्रह आहे, आपल्याला शक्ती देणारा, ऊर्जा देणारा ग्रह आहे. आणि तो जेव्हा रात्र कापून बाहेर येतो म्हणजे विचार करा त्याच्यामध्ये किती शक्ती आहे. आणि आपण त्या ऊर्जेमध्ये दिवसभर वावरतो म्हणजे त्याची जी उष्णता आहे ती आपल्या शरीराला फार महत्त्वाची आहे. तर सूर्यदेवाला प्रणाम करा, रोज जल द्या आणि त्याची भक्ती करा. बघा, तुमचं जीवन बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ.